आपण जर बघितलं तर वसंत मोरे स्वतः या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि ते सगळं या घटनेची पाहणी करतात. बसेसमध्ये नेमकं काय आहे काय नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आपण साम टीव्ही वरती करतोय. वसंत मोरे स्वतः या बसेसमध्ये गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं की आपण जर आपल्या प्रेक्षकांना पूर्णतः या ठिकाणची माहिती जी आहे ती दाखवलेली आहे. समोरचं चित्र जे आहे ते दाखवलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती या शिवशाही बसमध्ये कोंडम जे आहेत ते पडलेले आहेत आणि अशा पद्धतीने या बसची अवस्था पाहायला मिळते. काही साड्या असतील, पॅन्ट असतील, काही रग जे आहेत, कंबल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर या बसचा वापर कशासाठी केला जात होता हे सांगण्याची गरज नाहीये, कारण की मोठ्या प्रमाणावरती ते पाहायला मिळत आहे. तुम्ही या ठिकाणची माहिती दाखवताय काय नेमकं काय सगळं ह्या सगळ्या ही गाडी जर पाहिली तुम्ही ही गाडी लॉजिंग झालंय. या गाडीमध्ये सगळे कंडमची पाकिटं पडलेली आहे आणि याचा अर्थ ही गाडी ह्या एसटी आगाराच्या आतमधल्या बाजूला आहे. सादरी ही एसटी आगाराच्या आतमध्ये ही गाडी आहे. म्हणजे या आगाराला चारही बाजूने कंपाऊंड आहे आणि जर सुरक्षा कर्मचारी एका वेळेस 20 सुरक्षा कर्मचारी असतात. जर 20 सुरक्षा कर्मचारी इकडे असतील हे कर्मचारी काय झोपा काढतात का? हे आतमधल्या बाजूला येऊन इथं जर महिलांवरती रोजच्या रोज म्हणायचं इथं महिलांच्या साड्या पडल्यात, इथं कंडोम दारूच्या बाटल्या सगळं इथं आतमध्ये गाडी भरून पडलंय सगळं. म्हणजे शिवशाही या नावाखाली ही लोक असले उद्योग करतात. जबाबदार कोण आहे? जबाबदार याला जबाबदार इथले आगार प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी जो असेल यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे. या बसची पाहणी केली काय दिसतंय तुम्हाला? सगळे कंडमचे इथं बघा ना, तुम्ही दाखवा. हे बघा या ठिकाणी वसंत मोरे आक्रमक झालेले आहेत आणि ते प्रत्यक्ष या बसमध्ये गेलेले आहेत. काय शिवसैनिक आपल्यावर म्हणजे काय दुर्लक्षपणा, काय एवढे दिवस बस पडलेली सगळी पाकिट वगैरे त्याच्यामध्ये साड्या हे बघा, साड्यांचं चादरी सरकार आहे, सरकारचं दुर्लक्ष आहे. तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. एकंदरीतच वसंत मोरे या बसमध्ये गेले आणि त्यांनी हा सर्व पडदा जो आहे तो फाश केलेला आपल्याला पाहायला मिळतो.